मालेगावात जनाक्रोश मोर्चात गोंधळ, मोर्चेकऱ्यांचा गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजी नाट्याची चर्चा असताना ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण, नौपाडा पोलिसात तक्रार दाखल। सलील देशमुखांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा, विरोधात लढलेल्या उमेदवाराला अनिल देशमुखांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं बाप लेकात वादाची चर्चा। ईडीतून कोर्टातूनच निर्दोष मुक्तता कधीच झाली, हसन मुश्रीफ यांची माहिती, कोर्टात आपल्या विरोधात एकही खटला नसल्याचं केलं स्पष्ट। राज ठाकरेंना सोबत घेऊन मवियानं एकत्र बीएमसी लढवण्याबाबत शरद पवारही सहमत, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची काँग्रेसची चर्चा, एकत्र मोर्चाही काढता मग निवडणुकीत वेगळे का, पवारांनी सवाल केल्याची माहिती। पार्थ पवारांच्या मुंढव्यातल्या जमीन प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवलेंची पुन्हा चौकशी, आज शीतल तेजवानीला सोबत बसवून आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी। पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या गुंडांना आणलं चव्हाट्यावर, घरझडतीच्या निमित्तानं नानापेठ आणि गणेश पेठेत काढली धिंड, जिथे धुमाकूळ घातला तिथंच झाले केविलवाणे। पुण्यातल्या 16 वृद्धांच्या हेळसांडची चौकशी होणार, एबीपी माझाच्या बातमीची सरकारकडून दखल, 3 अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीची लगेचच स्थापना, समिती आजपासूनच तपास सुरू करणार। महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाचं रविवारी सांगलीमध्ये लग्न, नवरदेव पलासचं सांगलीत कुटुंबियांकडून स्वागत, आज पार पडला हळदी समारंभ, टीम इंडियाच्या अनेक महिला क्रिकेटपटूही लग्नाला हजेरी लावणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।